हाय फ्रेंड्स, कसे आहात सर्व? मजेत आहात ना? मजेतच असायला हवं. आज आपण पारंपरिक पद्धतीने डुबुक वडीची रेसिपी पाहणार आहोत. वाटण न वापरता एक सिक्रेट वस्तू वापरून आपण त्या भाजीला दाटसरपणा आणणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा. एकदम टेस्टी आणि एकदम मस्तच अगदी भन्नाट चवीची अशी डुबुक वडीची पारंपरिक रेसिपी आज तुमच्यासाठी मैत्रिणींनो आणली आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी आपण एक छोटी वाटी बेसन पीठ घेतलं आहे. त्यानंतर हिंग घातला आहे. हिंगाने चव पण छान येते आणि बेसन पीठ बाधत नाही. त्यानंतर हळद पावडर टाकली चिमटभर, थोडंसं चवीपुरतं मीठ टाकलं आणि चवीप्रमाणे आपण लाल तिखट टाकलं आहे. सर्व आपण मिश्रण एकत्र करून घेणार आहोत आणि नंतर आपण थोडं थोडं पाणी घालून त्याचं दाटसर असं मिश्रण तयार करणार आहोत. व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पहा मैत्रिणींना. खूपच अप्रतिम अशी चवीची होते जेव्हा तुमच्याकडे भाजीला काही नसतं, काही ऑप्शन नसतो आणि किंवा अचानक पाहुणे आले तर तुम्हाला हा पर्याय अगदी उत्तम आहे. कारण करायला एकदम सोपी, अजिबात वेळ लागत नाही आणि जे साहित्य आहे ना जे ह्या डुबुकवाडीसाठी ते तुमच्या घरामध्ये अवेलेबल असतंच. त्यामुळं अशा प्रकारे अवश्य बनवून बघा. खूप टेस्टी लागते आणि करायला म्हणाल ना तर एकदम सोपी मिश्रण आहे आपलं जे बेसन पिठाचं. ते छान असं हे करून घ्यायचं, फेटून घ्यायचं. तुम्ही जेवढं फेटून घ्याल तेवढी तुमची डुबुक वडीचं जे कालवण आहे ते खूप छान टेस्टी होतं. अजिबात त्यामध्ये गाठी ठेवायच्या नाहीत. खूप छान आणि टेस्टी जुन्या पद्धतीने, पारंपरिक पद्धतीने तुम्हाला दाखवत आहे. हे बघा, अशा प्रकारे आपण पीठ ठेवायचं. त्यानंतर आपण कढईमध्ये तेल गरम केलं, त्यामध्ये मोहरी टाकली. मोहरी छान तडतडून दिली. त्यानंतर आपण त्यामध्ये जिरे घालणार आहोत आणि जिरे पण छान तडतडून द्यायचे. त्यानंतर आपण त्यामध्ये लसूण घालणार आहोत. चिरलेला तुम्ही हवा असेल तर ठेचून घातला तरी चालेल. खूप खमंग असा वास येतो लसणाने. त्यानंतर आपण बारीक चिरलेला कांदा घेतला आहे. आवश्यकतेप्रमाणे घ्यायचा, जसं तुम्हाला दाटसर कालवण बनवायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. कांदा छान सोनेरी रंग येईपर्यंत परतून घेतला. त्यानंतर कढीपत्ता टाकला आहे, चिरून टाकला आहे मी, कारण तुम्ही अख्खा टाकला तर तो बाहेर काढला जातो. हे बघा, छान असं आपण परतून घेतले. चिरून टाकला ना तर तो अजिबात बाहेर काढला जात नाही आणि खाल्ल्या जातो. महत्त्वाचं म्हणजे फ्लेवर तर उतरतोच त्याचा. अशा प्रकारे छान असं परतून घेणार आहोत. त्यानंतर लसूण खोबरं घालणार आहोत आपण. लसूण खोबरं आणि कोथिंबीर, त्याने अप्रतिम अशी चव लागते. अशा प्रकारे खरंच मैत्रिणींनो करून बघा. अगदी बोटं चाटत पुसत अगदी एक ऐवजी 2 चपात्या खाल किंवा भाकरी खाल एवढी टेस्टी होते. आणि करायला म्हणाल ना तर एकदम सोपी रेसिपी आहे. छान असं आपण लसूण खोबरं परतून घेत आहोत. खमंग तुम्ही जसा मसाला किंवा भाजून घ्याल. त्यानंतर एक बारीक चिरलेला टॉमॅटो घेतला आहे. टॉमॅटो पण आपण छान परतून घेणार आहोत. जेवढी तुम्ही छान मसाला भाजून घ्याल तेवढी तुमच्या भाजीला कुठल्याही टेस्ट छान येते. आणि हे सर्व आपण लो टू मीडियम करतो आहे. त्यानंतर आपण बेसिक मसाले वापरतो आहे. चिमटभर हळद घेतली, 1 चमचा माझा काळा मसाला घेतला आणि अर्धा चमचा आपण लाल तिखट घेतला आहे. पुन्हा आपण हिंग वापरणार आहोत. हिंग पचनाला छान असतं, गॅसेसचा प्रॉब्लेम होत नाही त्याने. आणि छान असं आपण हलवून घेणार आहोत. मसाले करपू नये म्हणून आपण थोडंसं पाणी घालणार आहोत, म्हणजे मसाले आहेत ते छान असे आपले फ्राय होतील आणि भाजीला खूप छान अशी टेस्ट येईल. तुम्ही असेच जर मसाले परतले ना तर ते करपले जातील आणि भाजीची चव आहे ती खूपच वेगळी लागेल. त्यानंतर आपण झाकण ठेवणार आहोत, म्हणजे छान असा मसाला आपला भाजून निघेल. हे बघा, किती छान असं तेल सुटलं आहे आपल्या मसाल्यांना. कांदा, टॉमॅटो, लसूण खोबरं बघा किती सुंदर आणि वास म्हणाल ना तर खरंच अप्रतिम येत आहे. बघा, तेल बघा किती छान सुटलं आहे. अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे. आणि जी एक सिक्रेट वस्तू आहे ती म्हणजे आपण येथे बेसन पीठ किंवा हरभऱ्याच्या डाळीचं पीठ घेतलं आहे. बघा, छोटा चमचा घ्यायचा आहे, म्हणजे आपले पोहे खायचा चमचा आहे की नाही तो मी 2 चमचे घेतले आहेत. ते छान असे या वाटणमध्ये आपण लो टू मीडियम गॅसवर भाजून घ्यायचे.
खूप छान आहे. भाजीला दाटसरपणा येतो. बिना वाटणची तुमची रेसिपी आहे, भाजी आहे ती घट्ट होते. अशा प्रकारे खरंच मैत्रिणींना अवश्य बनवून बघा. खूप छान होते आणि टेस्ट पण खूप छान लागते. छान असं आपण बेसन घातल्यावर छान भाजून घ्यायचं आहे. म्हणजे त्याची सॉरी चव आहे ती खूपच अप्रतिम अशी होते बघा. बघू शकता आपण छान असं आपण भाजून घेतो आहे. जेवढं तुम्ही भाजून घ्याल तेवढं तुमचा भाजीला टेस्ट छान येते आणि दाटसरपणा पण येतो. आपण अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. बाजूचं जे बेल आयकन आहे ते प्रेस करायला अजिबात विसरायचं नाही, जेणेकरून प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुम्ही छान त्याचा आस्वाद घ्याल. हे बघा अशा प्रकारे छान असं आपण भाजून घेतलं आहे बघा आणि सुंदर आपलं भाजून झालं आहे. त्यानंतर आपण चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत आणि आवश्यकतेप्रमाणे इथे आपण गरम पाण्याचा वापर करणार आहोत. म्हणजे भाजीला चव खूप छान येते गरम पाणी घातलं की. आणि हलवून घेणार आहोत. माझा व्हिडिओ आपण कुठून पाहताय ती कमेंट करून सांगायचं आहे, म्हणजे मला खूप छान आनंदाही वाटेल तुमचे आभार मानणे. हे बघा छान अशी उकळी येऊन द्यायची आहे आपल्या भाजीला. उकळी आल्यानंतर पुढचं प्रोसेस दाखवते बघा मी. जे आपण बेसन पिठाचं मिश्रण तयार केलं आहे हे बघा अशा प्रकारे. जास्त घट्ट नाही, जास्त पातळ नाही, अशा प्रकारे. आणि हाताच्या साहाय्याने बघा अशी तुम्ही छोटी छोटी भजी तोडताना त्याप्रमाणे तुम्ही पीठ आहे ते सोडायचं आहे. खूप छान अगदी तुमचं मटन चिकन काय म्हणाल एवढी टेस्टी आपली डुबुकवडीची भाजी लागते मैत्रिणींनो. अवश्य करून बघा आणि केल्यानंतर कशी झाली ती मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरायचं नाही. ही भाजी तुम्ही चपातीबरोबर, भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर खाऊ शकता. एवढी अप्रतिम अशी चवीची लागते. अशा प्रकारे ते छोटे छोटे गोळे आहेत ते सोडून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम इथे मध्यम ठेवायची, जास्त मोठी पण नाही, पण उकळी चालू राहिली पाहिजे. म्हणजे ते आपण सोडतोय पिठाचे गोळे आहेत ना ते छान असे सुट्टे होतात. हे बघा तुम्हाला दाखवते बघा मी हलवून. बघा किती छान असे बघा सुट्टे झाले आहेत. उकळत्या ह्याच्यामध्ये भाजीमध्ये टाकल्यामुळे सुट्टे होतात बघा. अशा प्रकारे हलवून घ्यायचं आहे आणि नंतर आपण हलवून घेऊन झाकण ठेवणार आहोत. एक छान अशी वाफ त्याला देऊन घेणार आहोत. म्हणजे आपण जे डुबुकवड्या सोडल्या आहेत त्या छान अशा आपल्या शिजवून निघतील. हे बघा झाकण आपण 5 मिनटं अगदी मीडियम टू लो फ्लेमवर ठेवणार आहोत. त्यानंतर बघा 5 मिनटानंतर झाकण काढले. बघू शकता आपण किती छान असा रंग आला आहे आणि आपली भाजी आहे ती पण खूप छान अशी दाटसर झाली आहे. तुम्हाला प्लेटमध्ये काढून दाखवते बघा किती अप्रतिम आणि सुगंध चव म्हणाल ना तर खरंच अप्रतिम झाला आहे बघा. डुबुकवडी ही रेसिपी पारंपरिक पद्धतीने बिना वाटणची तुमच्यासाठी आणली आहे मैत्रिणींनो. चला तर मग रेसिपी जरी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा, छानशी कमेंट करा, हाईप करा, तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करायला अजिबात विसरायचं नाही. माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहता त्याबद्दल आपणा सर्वांचे मनःपूर्वक धन्यवाद. भेटूयात मग छानच्या पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय.